शिवम असोसिएट्स कंपनीचे मालक शिवानंद नीलनवर यांच्या विरोधातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासात बेळगावमध्ये अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीआय अधिकाऱ्यांची झडती मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. बेळगावातील शिवबसवनगर येथील एमएच टावर मध्ये ईडीआयचे अधिकारी विविध कागदपत्रांची तपासणी करत आहेत. सीआरपीएफच्या जवानांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. गोवा आणि मंगळूर येथून आलेल्या ईडीचे अधिकारी या कारवाईत सहभागी असून कालपासूनच कागदपत्रे आणि संबंधित नोंदणीची तपासणी सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एफआयआर दाखल झाल्यानंतर ईडीने शिवानंद नीलनवर यांच्या निवासस्थानासह संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांकडून शिवानंद नीलनवर यांची कालपासूनच सविस्तर चौकशी सुरू आहे. कागदपत्रांच्या तपासणी सोबतच आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक उलाढालाबाबत ही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. याचबरोबर शिवानंद नीलनवर यांच्या पत्नी आणि भावाचीही ईडी कडून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. विविध कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती अधिकाऱ्यांकडून गोळा केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही ईडीची झडती आणि चौकशी सुरू असल्याने या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. ईडीच्या तपासणीनंतर या प्रकरणासंदर्भात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ अनुग्रामला.